नमस्कार, खरे सांगेनमध्ये मी श्रीरंग खरे बदलापुरात घडलेल्या घटनेमागच्या खऱ्या बाबी समोर आणण्याचा प्रयत्न करतो। बदलापूरमध्ये 4 वर्षांच्या 2 चिमुकलींवर शाळेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले। या घटनेने कोलमडलेल्या मुलींच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली, मात्र पोलिसांच्या निर्दयी स्वभावामुळे पालक हतबल झालेले होते। ही बातमी बदलापुरात वाऱ्यासारखी पसरली। बदलापूरकरांनी आंदोलन उभारलं। संतप्त पालकांना सर्वसामान्य नागरिकांनी साथ दिली आणि 20 ऑगस्ट रोजी उभ्या महाराष्ट्राला लक्षात राहील असं आंदोलन झालं। या आंदोलकांना शांत करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं। फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे। आज आम्ही तुम्हाला आकडेवारी दाखवणार आहोत, जी पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फास्ट न्याय मिळतो का? इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन फंड या खासगी संस्थेने एक सर्वेक्षण केलेलं होतं। या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये वर्ष 2022 पर्यंतची आकडेवारी सादर केलेली आहे। यामध्ये म्हटलंय की भारतातील फास्ट ट्रॅक कोर्टात 2,68,038 खटले सुरू होते, ज्यातील फक्त 8,909 खटल्यांमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात यश आलं। इंडिया चाइल्ड प्रोटेक्शनच्या अहवालात म्हटलंय की 2022 मध्ये भारतातील प्रलंबित पोक्सो प्रकरणांची संख्या 2,43,000च्या घरात पोहोचली होती। जर एकही नवीन प्रकरण न्यायालयात आलं नाही तर 31 जानेवारी 2023 पर्यंतची ही प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी पुढची 9 वर्ष लागतील असं अहवालात म्हटलेलं आहे। ही झाली देशाची आकडेवारी। महाराष्ट्राबाबत सांगायचं झाल्यास राज्यामध्ये जानेवारी 2023 पर्यंत पोक्सो कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची संख्या 33,072 इतकी होती। या अहवालात म्हटलंय की न्यायदानाचा हाच वेग राहिला आणि पीडितांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यासाठी 2036 साल उजाडेल। पत्र सूचना कार्यालय अर्थात PIB ही शासकीय संस्था आहे। या संस्थेने डिसेंबर 2023 पर्यंतचा तपशील जाहीर केलेला आहे। तपशिलात म्हटलंय की फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भातील निर्णय ऑक्टोबर 2019 मध्ये घेण्यात आलेला होता। PIBने जाहीर केलेल्या तपशिलानुसार 2023 मध्ये पोक्सो फास्ट कोर्टांची संख्या 10 इतकी होती। इतर प्रकरणांच्या जलदगती सुनावणीसाठी 9 न्यायालये होती। फास्ट ट्रॅक कोर्ट पद्धतीची सुरुवात झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये सर्व फास्ट ट्रॅक कोर्टांनी मिळून 16,907 खटले निकाली काढले। सरकारच्या न्याय विभागाच्या वेबसाईटवर IIPAचा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की महाराष्ट्रातील पोक्सो फास्ट ट्रॅक कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची संख्या 1,461 इतकी होती। ही आकडेवारी कोणत्या वर्षाची कोणत्या महिन्याची आहे हे स्पष्टपणे कळत नाही, मात्र हा आकडा सद्यस्थिती दर्शवणारा असावा असा अंदाज आहे। तपासात दिरंगाई, साक्षीदारांना साक्ष फिरवणं यासारख्या कारणांमुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे। याच अहवालामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टासमोरील आव्हानांबाबत बोलताना असंही म्हटलंय की पोलिसांच्या तपासातील त्रुटींमुळे आरोपी प्रकरणात निर्दोष सिद्ध होण्याची भीती असते। या अहवालात असंही म्हटलेलं आहे की पोक्सो न्यायालयांचा मूळ उद्देश हा पीडित बालकांचं हित जपले जावं, त्याला सुरक्षित वातावरण मिळावं हा असतो। मात्र न्यायालयातील वातावरण हे अजिबात बालस्नेही नसतं, ज्यामुळे पीडित लहान मुलं न्यायालयात आपलं म्हणणं मोकळेपणानं मांडू शकत नाही। इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन फंडनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात आरोपी दोषी सिद्ध होण्याच्या प्रमाणाचीही आकडेवारी मांडण्यात आलेली आहे। या आकडेवारीनुसार 2019 साली 28.9% आरोपी दोषी सिद्ध झाले होते। 2020 साली हे प्रमाण 30.9% इतकं झालेलं होतं, म्हणजेच हे प्रमाण वाढलेलं होतं। 2021 साली मात्र ही परिस्थिती वेगळी होती। 2021 साली हे प्रमाण घसरलं आणि ते 26.1% इतकं झालं। ही आकडेवारी थोडीशी क्लिष्ट वाटू शकते, मात्र ही माहिती सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले याचं कौतुक आहे। मात्र विशिष्ट कालमर्यादेमध्ये या प्रकरणाचा निकाल दिला जाईल का याबाबत शाश्वती देता येत नाही। तुम्हा सर्व दर्शकांसमोर आणखी एक मुद्दा मांडायचा आहे। बदलापुरातील आंदोलन हे बाहेरून आलेल्या लोकांनी केलं होतं असा आरोप केला जातोय। जर आंदोलक बाहेरचे असतील तर या आंदोलनाची तीव्रता कमी होते का? आंदोलक बदलापुरातले का बाहेरचे यावरून वाद घालण्यापेक्षा प्रशासन सरकारनं पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी काहीतरी ठोस करायला हवं का?
तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा, कारण आपल्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत. ताज्या घडामोडी आणि अपडेटसाठी आम्हाला सोशल मीडियावर फॉलो नक्की करा. व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.